अंतर्गत अन्नप्राशन हा कार्यक्रम घेत आहेत। तर या ठिकाणी जे 4 लाभार्थी आहेत म्हणजे जे 6 महिने पूर्ण होणार आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला जातो की त्यांचं आईच्या स्तनपानाबरोबर वरचा आहार त्यांना सुरू करायचा असतो। त्यामुळे बाळाची भूक काय होणार आहे, वाढती भूक आहे आणि मग ती आईचं दूध त्यांना जेवढं पाहिजे तेवढं नाही होत ना, मग त्या वाढत्या भुकानुसार त्याला वरचा आहाराची देखील गरज असते। म्हणून साठी बाळ 6 महिन्याचं होताच आपल्याला त्याला काय करायचं आहे, वरचा आहार सुरू करायचा आहे। त्यामुळे आपण हा कार्यक्रम CBV कार्यक्रम अन्नप्राशन हा घेत आहोत। तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, बाळाला 6 महिने होताच स्तनपानाबरोबर पूरक आहार देण्याला सुरुवात करायची आणि तो कशा पद्धतीने द्यायचा आहे, तर बघा हे सगळं आहे 6 अंगावर दूध पाजणं पण आपल्याला चालूच ठेवायचं आहे। त्यानंतर हा जो सगळा आहार आहे हा आपण आहे ना 6 महिने पहिले सुरुवातीला काय करणार आहे, घट्ट पेज, जसं भाताची पेज आहे पण ती घट्ट प्रमाणात असली पाहिजे, डाळीची पेज आहे, त्याच्यामध्ये काही पालेभाज्या, ज्यावेळेस बाळ पचायला सुरुवात करणार आहे त्यानंतर त्याला त्याप्रमाणे आपल्याला आहार वाढवायचा आहे। तर सुरुवातीला आपण फक्त 2 चमच्यांनीच त्याला सुरुवात करणार आहोत। जे काही आहार आहे आपला तो आपण त्याला अन्नप्राशन, जसं की ताईंनी आता बनवून आणलेलं आहे, रव्याची पेज बनवून आणलेली आहे, ते तुम्ही चालत भरवणार आहे। ताई चमच्याने अशी दाखवा ही पेज या पद्धतीने घट्ट प्रमाणात असली पाहिजे। हा, अशा पद्धतीने घट्ट पेज असली तर ती बाळाला आपल्याला चारायची आहे। ज्यामधून नुसतं निव्वळ पाणी दिलं तर त्याला शरीराला पोषक तत्व भेटतील का, नाही भेटणार। म्हणून साठी अशा पद्धतीने आपल्याला बाळाला चारायचं आहे। काही आडवं जर उभे बसून ठेवलं तरी चालेल। हा, आणि चारा बाळाला अशा पद्धतीने आपल्याला वरचा आहार सुरू करायचा आहे। कोणाकोणाच्या काही शंका आहेत की आपल्याला बाळ 6 महिन्याचं झालेलं नाहीये तरी आपण सुरू करत आहोत, परंतु मोबाईल आहे आपला ज्यामध्ये आपण बाळाच्या डिलिव्हरी पासून जन्माची तारीख वगैरे सगळं देत असतो। त्यानंतर बाळाचा जेव्हा कार्यक्रम हा अन्नप्राशन कार्यक्रम करायचा असतो त्यावेळेस मोबाईलमध्ये त्याची नावं येतात आणि त्या मोबाईलमधल्या नावांनाच आपण काय करत असतो, बोलवत असतो। तर आता इथे जे बाळ दिसतात त्यांना आपल्याला काय करायचं, अन्नप्राशन सुरू करायचं आहे। आणि त्यानंतर मी परत उद्यापासून तुम्हाला काय करणार, उद्या परत गृह भेटतील, गृहभेटीच्या माध्यमातून त्याला अन्न पचलं आहे की नाही ते आपण त्याचं शहानिशा करू आणि त्यानंतर आहारामध्ये काय वारंवारिता वाढवायची आहे ते आपण बघणार। सगळे आले त्याबद्दल धन्यवाद। सगळ्यांनी आपली काळजी घ्यायची आहे। आपले हात बाळाला घेताना साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। स्वच्छतेचा नेहमी आपण वापर करायचा आहे। बाळाचे हात स्वच्छता, आपली स्वच्छता सगळ्यांनी ठेवायची आहे। कोविड-19 जरी चालू असला तरी आपण काय करतो आहोत, सुरक्षता पाळत आहोत। त्यामुळे आपल्याकडे तो प्रादुर्भाव जास्त नाही। तर अशाच पद्धतीने आतापर्यंत जी आपण सुरक्षता घेतली आहे त्याच पद्धतीने पुढे देखील आपण सुरक्षता घ्यायची आहे। धन्यवाद सगळ्यांना। आणि हे पुस्तक